ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना। 29 एप्रिलनंतर राज ठाकरे युतीबाबत निर्णय कळवतील, प्रवक्ते प्रकाश महाजनांची एबीपी माझाला माहिती। महाराष्ट्राच्या मनातली भावना दोन्ही ठाकरेंनी व्यक्त केली। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरवल्याचा दावा। पुण्यातील साखर संकुलातील बैठकीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामासंबंधी वेगळी बैठक, शरद पवार आणि अजित पवारांसह बीएसआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीवर अजित पवारांचं भाष्य। शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून बैठकीला यावं लागतं, अजित पवारांची स्पष्टोक्ती। संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाला अंतर्गत विरोध असल्याची चर्चा, भाजप पदाधिकाऱ्यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना नाराजीचं पत्र, काँग्रेसमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांवरही नाराजी व्यक्त। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांना 7 वर्षांची शिक्षा, पनवेल सत्र न्यायालयाचा निर्णय। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर थोड्याच वेळात सुनावणी, वादानंतर डॉक्टर घैसास आणि भिसे कुटुंब पहिल्यांदाच समोरासमोर येणार। औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात गरज काय, द्वारका, शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल, कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला, तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार। पूजा खेडकरना चौकशीत सहकार्य करावं, सुप्रीम कोर्टाचे आदेश, 2 मे रोजी क्राईम ब्रांचसमोर चौकशीला हजर राहण्याचे निर्देश, पूजाला अटकेपासून संरक्षण काय। सोन्याच्या दरानं 1 लाखाचा टप्पा ओलांडला, जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,116 रुपयांवर, चांदीही प्रति किलो 1 लाखाच्या उंबरठ्यावर। बीसीसीआयकडून 2024 आणि 25 साली खेळाडूंची श्रेणी जाहीर, रोहित, कोहली, जाडेजा, बुमराह A+ श्रेणीत कायम, श्रेयस अय्यर, ईशान किशनचं कमबॅक, तर ऋषभ पंतचंही प्रमोशन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।